झी 24 तास एक पाऊल पुढे. गलटवाळी करणं, हिंदू मिलच्या नावावर चेष्टा करणं ही कुठच्याही आंबेडकरी चळवळीतल्या किंवा कुठच्याही परिवर्तनवादी चळवळीतल्या माणसाला ती पटण्यासारखी नाहीये. इतरांविषयी बोलणं आणि म्हणून आम्हाला त्यांचा विरोध आहे. आणि दुसरी गोष्ट, आमची एक साधी अपेक्षा आहे की संविधान जे आहे, भारतीय राज्यघटना, त्याचं किमान जे सूत्र आहे की आपण भारतीयत्व हे जरी मला वाटतं स्वीकारायला पाहिजे आणि त्या दृष्टीने चालायला पाहिजे. पण आमचं असं म्हणणं आहे की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेवरून आम्हाला खाली खेचायचंच आहे आणि भाजप, सेना आणि आरपीआय ही महायुती त्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि उद्या जर हा प्रश्न मला वाटतं शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी मनसे काढलेली आहे, हा ठाकरे बंधूंचा प्रश्न आहे. पहिल्यांदा त्यांचं दोघांचं काय होतं, गोपीनाथजी मुंडेने त्याचं स्वागत केलेलं आहे की त्यांना आम्ही घेऊ. गोपीनाथजी बद्दल आम्हाला आदर आहे आणि त्याची इच्छा हीच असावी की काँग्रेसला आणि राष्ट्रवादीचे भ्रष्टाचारी सरकार आहे, जनता कंटाळलेली आहे. संबंध सिंचन घोटाळ्यापासून अगदी त्या घोटाळ्यांची मी हे यादी करत म्हणजे हा संपूर्ण निर्णय तुम्ही उद्धव आणि राज ठाकरेंवर सोडता. हो, दोघांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळी जे घेतील निर्णय आणि काँग्रेस सरकारला परास्त करण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी जर याचा फायदा होणार असेल तर तुम्ही त्याचं स्वागतही करा. फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी तत्वज्ञानात म्हणजे राजा ठाकरेंनी ती भूमिका त्यांनी बदलायला, ती भूमिका जर ते बदलायला तयार असतील तर तुमचा 100% तयारी असेल. हरीश रोगे आपल्या सोबत आहेत. रोगे साहेब, तुम्हाला असं वाटत नाही का की उद्धव आणि राज ठाकरे दोघंही एकत्र आले तर युतीची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल आणि 2014 साली तुमचं सरकार जाईल, किंबहुना ते जावं यासाठी या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि प्रयत्न सुरू झालेत? अर्जुन डांगळे साहेबांनी आता सांगितलंच की त्याने आपले जे देव आहेत ते पाण्यामध्ये बसवून ठेवलेले आहेत की काँग्रेस सरकारला कुठल्याही तऱ्हेने पाडायचंच आहे, त्यांचा पराभव करायचा आहे. बाबासाहेबांच्या घटनेचा त्याने या ठिकाणी उल्लेख केला आणि त्याने आव्हान केलं त्यांच्याच मित्रांना, होऊ घातलेल्या मित्रांना, की ते राष्ट्रीयत्व वगैरे कळगणे मानतायत की नाही. आता त्यांनाच त्यांच्या मित्रांची आतापासूनच शंका यायला लागलेली आहे, त्यामुळे मी त्याचं आणखी काही विवरण करत बसत नाही. आम्ही लोकशाही परंपरा पाळतो आणि लोकशाहीमध्ये पराभव आणि विजय ह्या दोन्ही गोष्टी घडत असतात. आणि आतापर्यंतचा जर इतिहास जर गेल्या 65 वर्षाचा आपण पाहिलात तर राष्ट्रीय पातळीवरती जवळजवळ 4 वेळाला काँग्रेसचा पराभव झालेला आहे. आणि आमच्या स्टेटमध्ये याच्यावरती प्रांतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचा 95 सालामध्ये पराभव झाला आणि आम्ही तो खिलाडू वृत्तीने स्वीकारला. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला मागची केंद्रामध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जवळजवळ 23 पक्ष एका ठिकाणी आलेले होते, त्याच्यामध्ये काही वावगा असं काही मी समजत नाहीये. त्याचप्रमाणे या ठिकाणी सेना आणखी मनसे एकत्र येणार असेल आणि त्यांच्याबरोबर हे जर हात लावून मम म्हणणार असतील तर आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही. पण ह्याचा मोठा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसणार. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला कुठल्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याचं उदाहरण मी आपल्याला देतो की यांनी ज्या वेळेला महायुती केली, आता याच्या पुढचं आणखी कुठलं विशेषण लावणार आहेत मला माहित नाही की मनसे यांच्या बरोबर आल्याच्या नंतर यांनी महायुती म्हटली की हे ज्या वेळेला सेना आणि भाजप बरोबर आले त्यावेळेला त्यांनी महायुती म्हटली. आता त्याच्यानंतर कुठलं विशेषण लावणार ते साहित्यिक आहेत, त्यामुळे ते कुठल्या बऱ्यापैकी कुठलं तरी विशेषण काढतील याची मला खात्री आहे. मला एवढंच सांगायचं आहे की ती महायुती झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या सगळ्याची जर आकडेवारी आपण जर त्यात मनसे नव्हती ना, त्यात मनसे नव्हती. एक गोष्ट म्हणजे याचा अर्थ हे नगण्य आहेत. मनसे आल्याच्या नंतर यांची ताकद वाढणार आहे. जेवढी कमी पडली तेवढी ताकद मनसे पूर्ण करेल असा त्यांचा दावा आहे. बघा, हे जर तरच्या गोष्टी सोडून द्या, कळलं का नाही. कॅल्क्युलेशन, राजकीय परिस्थिती एक क्षणाक्षणाला बदलत असते, कळलं का नाही. आणखी 1.5 वर्षांनी किंवा आणखी 1.25 वर्षांनी काय या महाराष्ट्रामध्ये होणार आहे किंवा देशामध्ये होणार आहे याचं भविष्य ही मंडळी करू शकते. पण तुमचा अंदाज काय, हे दोघं एकत्र येतील? नाही, एक गोष्ट यावी ना, ही लोकशाही आम्ही मानतो. यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, एकत्र संसार करावा, सुखाचा संसार करावा. परंतु राजकीय अहम आणि महत्वाकांक्षा यांनी बेजार झालेली ही मंडळी आहेत की कसंही करून काँग्रेस पक्षाचा पराभव करायचा आहे आणि आम्हाला त्या मुख्यमंत्र्याच्या
खुर्चीमध्ये बसायचं आहे. बिलकुल. आता आणखी बोलायला देत असेल तर नाही, मी येतो. मी पुढच्या मुद्द्याकडे येतो. मधु चव्हाण सर, आम्हाला सांगा की भाजपची अनेक दिवसांपासूनची ही एक सुप्त इच्छा होती मनसेला सोबत घेण्याची. भाजपच्या नेत्यांनी अनेक वेळा त्याचे संकेत सुद्धा दिलेले होते. त्याच्यामुळे राज ठाकरेंपेक्षा सुद्धा भाजपला जास्त आनंद झालाय का? नाही, मुळामध्ये मी एक गोष्ट सांगतो की म्हणजे मी चर्चेसाठी किंवा रागाने बोलत नाहीये. दलित मंडळांची संख्या किंवा आरपीआय म्हणजे यांची नगण्य आहे असं माझं मत नाही. 15 ते 20 कोटी जनता या देशामध्ये, ज्यांना आपण मागासवर्गीय दलित वगैरे अशी म्हणतो, त्यामुळे त्यांचं नक्कीच महत्व या देशाच्या राजकारणामध्ये आणि सत्तेच्या राजकारणात आहे. पहिली गोष्ट म्हणजे संदीप प्रधान आता जसं म्हणाले त्याला मी अधिक महत्व देतो. हे भावनेचं राजकारण नाही किंवा काँग्रेसच्या किंवा एनसीपीच्या द्वेषापोटी म्हणत नाही की इतका भयानक जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काँग्रेसने सर्वसामान्य माणसाला जगणं कठीण केलंय. त्यामुळे ही सत्तेवरून जाणं हे अपरिहार्य किंवा जाणं आवश्यक आहे. मग ते जायच्यासाठी काय करावं लागेल की आता जसं संदीप प्रधान म्हणाले तसं मागच्या निवडणुकीमध्ये 24 जागा या मनसेच्यामुळे म्हणत नाही, मनसे लढल्यामुळे म्हणतोय मी, आणि नंतर त्या ठिकाणी 13 त्या अशा सदतीने सगळ्या महाराष्ट्रात 55 ते 58 जागा मनसे फॅक्टर निवडणुकीमध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी युतीच्या गेल्या. त्या जर आल्या असत्या तर 95 अधिक 55 140 जागांवर त्या ठिकाणी त्याच वेळेला बहुमत आलं असतं. आणि म्हणून सुरुवातीला ज्या वेळेला राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत होते त्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना आमचे भूतपूर्व अध्यक्ष गडकरी साहेब हे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही शिवसेना सोडू नका. त्यामुळे ही शक्ती एकत्र आहे अशी आमची इच्छा होती, नंबर 1. त्याच्यानंतर आता तर आम्ही जाहीरपणे माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी सांगितलेलं आहे की आता आरपीआय जवळ आलेली आहे आपल्या, आपण या ठिकाणी जर हरवायचं असेल तर 4-2 टक्क्यांनी फरक पडतो निवडणुकीमध्ये. फार मोठा फरक पडत नाही. 4 टक्के इकडे आणि 4 तिकडे टक्के या ठिकाणी, म्हणून ही झी 24 तास एक पाऊल पुढे.